नमस्कार मंडळी, आज आपण आता मिल्किंगचं ब्लॉग करणार आहे। धार काढून मी तुम्हाला गाईचं दूध दाखवतो माझ्या आज किती आहे। चला आपण धार काढायला चालू करूया। सुरुवात करतोय, मिल्किंग करतोय सुरुवात। आपण राधेला पहिले लावत होतो, पण ते आता लावायची बंद केली आहे। सगळं झाल्यानंतर मी राधेला एक थान सोडतोय। एक साडाचं दूध राधेचं असते। धार झाल्यानंतर आपण आता राधेला चालू करतोय परत रिटर्न। ए बा चला तिकडे चलवे। चिल्लार गाई जर खाद्य व्यवस्थित असेल आणि मुळात म्हणजे थोडं आई वडिलांचं दूध चांगलं जर असेल तर वासरू देखील दुधाला चांगलं निघतं, असा विषय आहे। त्यामुळे वासरू दुधाचं पाहिजे मुळात। म्हणजे बाबाने आईचं दूध चांगलं जर म्हणजे बाबाकडनं आईला दूध जर चांगलं आलं असेल तर दुधाचं रेकॉर्ड चांगला। आता काही काही गाई अशा खिल्लार आहेत की 5 लिटर एका टायमाला देणार आहेत आता त्या गाई। खाद्य व्यवस्थित जर असेल गाईंना तर काय अडचण येत नाही, म्हणजे निघते धार व्यवस्थित। पण खिल्लारचं दूध एक नंबर, हे चेपचं दूध हे शेवटी A1 आहे। आज परदेशातल्या माणसा म्हणजे नक्की शास्त्रज्ञांनी सांगितलंय की ज्या गायीनं वशिंड आहे त्या गायींचं दूध एक नंबर आहे। याचा अर्थ वशिंड ज्या आहेत त्या गायींचं दूध A2 मिल्क म्हणून जाहीरच केलंय। आज ब्राझील सारख्या देशाने किती गिर आपल्या भारतातनं नेल्यात आणि किती तयार करून केलं तर तिथं चालू केले दुधाचं तिने। आयुर्वेदिक मध्ये तर काही विषयच नाही दुधाने तो। गाईचं दूध जर रोज जर आहारात तुमच्या असेल तर तुमच्या घरात आजार पण कमीच आहे, येणारच नाही माझ्या मते तर। होय होय वाढते, ऑक्सिजन लेवल देखील वाढत्या। आणि ज्यांनी गोमूत्र सेवन केले त्यांना तर कोरोनाच झालेला नाही। पुण्याच्या पृथ्वीराज कुटवड दादा यांच्या गोट्यावर जे कामगार होते, आज पृथ्वीराज दादांच्या मला वाटते एक 20-22 गायी असतील चिल्लर। आणि तुकाराम महाराज मंडपा म्हणजे तुकाराम महाराजांच्या पालखीला, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला त्यांची बैल असतात मोठी, त्यांची बैल तर खूप मोठी, 3-4 जोड असतात त्यांचे। एका बैलाची किंमत 2.5-3 लाख रुपये अशी किंमतीने ती बैल घेतात। एकसारखी, एक शिंगी, एक उंची असे असतात बैल ते। तर त्यांच्या गोट्यात जे सगळे कर्मचारी लोक होती ती कोरोना सगळीकडे फिरत होती, पण त्यांना कोरोना नव्हतं कारण ती गायीच्या सानिध्यात होती आणि गायीचं गोमूत्र सेवन करत होते महत्वाचं म्हणजे। राधाला इकडे घ्या। पंचगव्य घ्यायचे, गायीपासूनच असते पंचगव्य। शेण, गोमूत्र, तूप, गोवार्क करतात। आता आपल्याकडे एक व्यक्ती घेऊन जातोय, शेणाचं अर्क काढायचा, ताज्या शेणाचा अर्क काढून पोटदुखीसाठी वापरायला जाते। होय, आणि थोड्या दिवसांनी गोमूत्र पण घेणार म्हणजे किंवा आजार पण बरा होऊ शकतो शेणाला पण। होय, आणि आपण विनामूल्य त्यांना देतो। काही काही शहरात पुण्यासारख्या ठिकाणी चालू आहे की। धार काढून झाल्या, आता राधा मॅडमने सोड्या। राधा मॅडम निघाल्यात बघा आता दूध प्याला। आता ह्या मॅडम दूध पितात तोपर्यंत आपण दूध मोजून घेऊया, चला। आता दूध आपण आणलंय किचनमध्ये आमच्या।
हे अर्धा लिटरचं माप आहे. हे अर्धा लिटरचं माप आता भरतोय बघा आपण. अर्धा लिटरच्या मापानं एक माप पूर्ण झालेलं आहे. दुसरे माप आता भरतोय. एक पूर्ण झालं. दुसरं पूर्ण झालंय. पातेल्यामध्ये 1 लिटर दूध गेले. आता तिसरं माप भरतोय. तिसरं माप देखील पूर्ण झालं. थोडंसं कम पडते, घालतो थोडं. तिसरं माप पूर्ण झालंय. खालच्या पातेल्यामध्ये 1.5 लिटर दूध साठलंय बघा. आता चौथं माप आपण भरायला लागलोय. चौथं माप भरलेलं आहे. 2 लिटर दूध झालं खाली. आता 5वं माप भरतोय. 5वं माप भरलेलं आहे. सर्वसाधारण 2.5 लिटर आता दूध झालंय. मी काढलेलं दूध हे 2.5 लिटर काढलंय आजचं. आणि एक सड राधेसाठी पूर्ण सोडलाय. त्या सडाचं दूध मॅक्झिमम पाऊण लिटर ते 1 लिटर धरा तुम्ही. म्हणजे सर्वसाधारण 3.25 लिटर ते 3.5 लिटर दुधाचं ॲव्हरेज माझ्या गाईचं आहे. आणि काय काय लोक म्हणतात की खिलार दूधच देत नाही. तर खिलार हे दूध देते, पण जर व्यवस्थित जर तिची जोपासना किंवा त्याचा सांभाळ जर व्यवस्थित असेल, तिला खाणं टाईम टू टाईम असेल, तर खिलार चांगल्या पद्धतीने दूध देते. अगदी मी तुम्हाला हे करून सांगतो आता, म्हणजे मिल्किंग दाखवूनच सांगायला लागलोय. आणि पुन्हा आपण सकाळी देखील मिल्किंग करायचं आहे. मी मिल्किंग सकाळी केल्यानंतर तुम्हाला दाखवणार सकाळचं दूध किती निघतंय. आणि सकाळचा जो ब्लॉक आहे तो उद्या संध्याकाळी सातपुते यांची की तुमचं रोजचं शेड्यूल दुधाचं कसं आहे. आज मी मगाशी तुम्हाला आता दाखवलेच की आपण दूध संध्याकाळचं माझं किती मिल्किंग होते गाईचं. 1 सड मी राधेसाठी सोडतोय. 3 सडाचं दूध इतकं होते माझं. मी सकाळी देखील तुम्हाला मिल्किंग करणार. सकाळचा ब्लॉक हा तुम्हाला मी संध्याकाळी टाकणार आहे आणि आत्ताचा संध्याकाळचा ब्लॉक आता संध्याकाळी तसंच मी टाकतोय. तर मिल्किंगचा हा विषय कसा आहे की जितकं तुम्ही खायला चांगलं त्याला देशील. चांगलं म्हणजे काय असं काही वेगळं नाही. म्हणजे त्याचं खाद्य बाबा व्यवस्थित जर झालं तर ती मिल्क म्हणजे दूध चांगलं देतात ती. आणि दुसरी गोष्ट, आता माझ्या गाईचा जर विचार केला तर गाभ गेल्यानंतर मॅक्झिमम 3 महिन्यानंतर मला दूध सोडावं लागते. मला सुद्धा दूध सोडावं लागते म्हणजे का की त्या दुधात 3 महिन्यानंतर एसएनएफचं प्रमाण वाढते. म्हणजे दूध खारट होते. ते दूध पिण्यायोग्य लागत नाही. मग डॉक्टर काय म्हणतात थोडीशी साखर टाका हे करा, पण ते योग्य वाटत नाही. मागच्या वेळेस माझा असाच किस्सा झाला की मी बंद केलं दूध, पण शेवटी ते सडातनं दूध पडायला आल्यानंतर मी पलीकडे पाडीला पाजायला चालू केलं. पाडीने देखील प्यायली दूध ते, पण तिला डिसेंट्री लागायला लागली. आणि मग नंतर डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही पाडीला बी पाजू नका, सरळ ते दूध म्हणजे खाली जमिनीला हे करा, ओतून द्या. आपण मला वाटते 8 दिवस तसं केलं. 8 दिवसानंतर एक कच्च्यावर तशी ठेवलेली, म्हणजे सकाळी काढायची परत संध्याकाळी काढायची नाही, परत सकाळी उद्या काढायची परत संध्याकाळी नाही, किंवा संध्याकाळी 1 दिवस काढायची परत सकाळी नाही, अशी करत मी तिला आठवत आणल्या. दूध तिचं आटलेलं नाही माझ्याकडनं. फक्त त्या दुधात 3 महिने झाल्यानंतर 4थ्या महिन्यात गाभ जाऊन गेल्यानंतर 4थ्या महिन्यात एसएनएफचं प्रमाण दुधात वाढतंय. खारटपणा दुधाचा जास्त येतोय. त्यामुळे आपल्याला दूध बंद करावं लागते आणि ते खारट झालेलं दूध शरीराला अपायकारक असते. आणखी गोष्ट सांगायची म्हणजे की काय होते, शहरी भागात देखील असून दे किंवा ग्रामीण भागात देखील असून दे, गायींना नैवेद्य देण्याची प्रथा जास्त आहे. चपाती, भात, पुन्हा भाकरी देण्याची काय अडचण नाही. एखादी दिली तर छोटी छोटी चालते. पण जर असं प्रमाण जर जास्त झालं तर मग गायीची चरबी वाढते, पुन्हा पचनक्रियेचा प्रॉब्लेम होतोय. होता येईल एवढं म्हणजे बाहेरचं नैवेद्य तुम्ही तर गायीला अजिबात घालू नका. माझं वैयक्तिक मत सांगतो. मी माझ्या गायीला माझ्या घरचं नैवेद्य देत नाही. गायींना जे त्यांचं खाद्य म्हणजे नॅचरल जे आहे, चारा म्हणा किंवा बाकीचं खाद्य, तितकं ठीक आहे. आणि अन्नाचं म्हणला तर थोडंफार त्यांना आपण देऊ शकतो, पण ते अगदी लिमिटमध्ये देऊ शकतो. आणखी दुसरी गोष्ट काय की काय काय लोक असे करतात की डाळ किंवा असं म्हणजे वेगवेगळं असं काहीतरी घालतात. ते घालायची बी गरज नाही, त्यांना देखील पोट बिघडण्याचे चान्सेस असतात. हरभरा डाळ जर घातली तर गॅसेस प्रमाण जास्त होते, गाईला पोट फुगण्याचे चान्सेस जास्त. मी म्हणशीला की तुमची मागचा ब्लॉग बघितला तर त्याच्यात तुम्ही बटर खायला, तर कसा विषय आहे, आवडीनं एखादी वस्तू आवडते त्यांना
ती लिमिटेशन म्हणजे मी आता बटर तुम्हाला जे दाखवलं राधीला दिलेलं ते एक बटराची छोटे 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 पीस केलेले मी त्याचे त्यांना तेवढेच खायला येतोय. आता हिला बिस्किट आवडते, ही पार्लेजी बिस्किटचा पुडा जर म्हटलं तर अखंड पुडा खाईल एका टायमाला, पण मी हिला 2-3 बिस्किट देतोय. तिला ह्याच मारीचा पुडा आवडतोय, मारीचे आम्ही 2 किंवा 3च बिस्किट देतोय. आता परवा आपण आंब्याचा देखील ब्लॉक केला का नाही, तर आपण एकच आंबा त्यांना दिला खायला. किले देखील देताना आम्ही सर्वसाधारण हिला 1-2-3, तिला 1-2-3, हिला 1-2 अशीच देतोय, जास्त प्रमाण ठेवायचं नाही. तर या ठिकाणी आता मी ब्लॉग थांबवतोय. आपल्या चॅनलला आणि कोणी सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. नमस्कार, जय गोमाता.